आपल्या सगळ्यांना सवय असते पेपरच्या बातम्या वाचायची सकाळी सकाळी, पण आजकालच्या धकाधकीच्या जीवनात ते शक्य होत नाही आणि त्यामुळेच लोकशाही मराठी घेऊन आला आहे पेपरच्या बातम्या। तर आजच्या या आघाडीच्या वर्तमानपत्रांमधल्या ठळक बातम्या नेमक्या काय आहेत, हेडलाईन्स काय आहेत ते आपण बघणार आहोत। सगळ्यात आधी आपण बघूयात लोकसत्ताची हेडलाईन आजची काय सांगते ते। काँग्रेस काळामध्ये शेतकरी मदतीपासून वंचित होता असं पंतप्रधान मोदींनी म्हटलेलं आहे आणि त्याच आधारावर ही बातमी या ठिकाणी आपण बघू शकतोय। तर शरद पवार यांचं नाव न घेता पंतप्रधान मोदींनी टीका केली आहे। पंतप्रधान मोदी यवतमाळमध्ये होते। 2014 पूर्वी त्यांची सभा याच ठिकाणी झालेली होती। तर आधीच्या काळात महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांसाठी आपण जाहीर केलेले जे काही मात्र त्यांच्यापर्यंत पोहोचत नव्हतं। घणाघात पंतप्रधान मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचं नाव न घेता केलं आहे। तर यवतमाळ इथं बुधवारी आयोजित महिला मेळाव्यात ते बोलत होते। मोदींनी भाषणाची सुरुवात मराठीतून केली। त्यांनी इंडिया आघाडी आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली। शेतकऱ्यांच्या मदतीवरून त्यांनी शरद पवार यांना नाव न घेता लक्ष केले। ते म्हणाले की जेव्हा दिल्लीमध्ये संपुआ सरकार होतं तेव्हा काय अवस्था होती असा सवाल त्यांनी यवतमाळकरांना विचारलेला आहे। कारण आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे पंतप्रधान मोदी काल यवतमाळ दौऱ्यावर होते आणि याच यवतमाळमध्ये 10 वर्षांपूर्वी जेव्हा ते विरोधी पक्षामध्ये होते त्यावेळेला त्यांनी चाय पे चर्चा केली होती। शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत त्याविषयी चर्चा केली होती आणि त्यानंतर पुन्हा एकदा आता 2024 पूर्वी पंतप्रधान मोदी हे तिथे आले आणि दुसऱ्या टर्म मध्ये पंतप्रधान असताना तिसऱ्या टर्म साठी जेव्हा त्यांची तयारी सुरू आहे त्यावेळेला आणि त्यावेळची ही हेडलाईन त्यावेळेला त्यांनी शरद पवार आणि त्याचबरोबर जे सरकार आहे इंडिया आघाडीमध्ये आता जे काही पक्ष आहेत त्यांच्यावर निशाणा साधल्याचं पाहायला मिळालं। अगदी फरा यामध्ये एक नोटीस करण्यासारखी महत्त्वाची गोष्ट अशी देखील आहे की जसे भाजपचे प्रत्येक आठवड्याला नवनवीन सर्वे येत आहेत, निवडणुका तोंडावर येते आहेत आणि भाजपच्या केंद्रीय नेत्यांचे सध्या महाराष्ट्र दौरे वाढत आहेत। अमित शहांचा दौरा झाला, त्यानंतर नरेंद्र मोदी आणि जे पी नड्डा यांचा देखील दौरा होणार आहे। वळूयात पुढील महत्त्वाच्या बातमीकडे। महाराष्ट्र टाइम्सची ही महत्त्वाची बातमी आहे। एसटीची जागा 90 वर्ष आता भाडे तत्वावर देणार आहेत। राज्य परिवहन महामंडळातील बसस्थानकाच्या आधुनिकीकरणाच्या मोहिमेअंतर्गत राज्यातील 20 ठिकाणी आधुनिक सुविधांयुक्त बसतळ उभारण्याचा प्रस्ताव आहे। त्यानुसार राज्यातील 20 एसटी बसस्थानकाच्या बसतळासाठी सार्वजनिक खासगी भागीदारी अंतर्गत बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या धोरणानुसार एसटी स्थानकाचा पुनर्विकास केला जाणार आहे। 90 वर्षासाठी एसटीची जागा भाडेतत्वावर देऊन बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा असा प्रस्ताव तयार करण्यात आला। यानंतर करण सामनाची हेडलाईन नेमकी काय आहे तेही आपण बघणार आहोत। महाविकास आघाडीचे जागा वाटप पूर्ण 2 दिवसांमध्ये अंतिम शिक्कामोर्तब होणार असल्याचं सामनामध्ये म्हटलेलं आहे। सामना ठाकरे गटाचं मुखपत्र आणि ठाकरे गट महाविकास आघाडीमधील एक प्रमुख पक्ष आहे आणि त्यांची ही हेडलाईन आहे। याचा अर्थ आता महाविकास आघाडीचं जागा वाटप पूर्ण झालं आहे आणि ते कधी जाहीर होणार याची उत्सुकता आहे। 48 जागांवर बुधवारी महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये सर्व जागांवर त्या पक्षाच्या ताकदीच्या अनुषंगाने चर्चा झाली। त्यामध्ये सर्वांचं एकमत झालं आहे आणि वंचित महाविकास आघाडीतील प्रमुख 4ही पक्षांचे जागा वाटप सुरळीतपणे पार पडलंय आणि येत्या 2 दिवसात अंतिम शिक्कामोर्तब होईल अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बैठकीनंतर दिली। प्रत्येक जागेवर सविस्तर चर्चा झाली। कोण कुठून लढणार यावर खल झाला। कोण किती जागा लढणार हे आमच्यासाठी महत्त्वाचं नाही, जिंकणं महत्त्वाचं आहे। आता शेवटची बैठक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर या प्रमुख नेत्यांची होईल। त्यानंतर संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये जागा वाटपाची घोषणा होईल असंही सामनामध्ये लिहिलेलं आहे। तर वंचित बहुजन आघाडीचा प्रस्ताव दिसायला मोठा कागद असला तरी प्रत्यक्षात तसं नाही। गेली काही वर्ष त्यांनी अनेक मतदारसंघांमध्ये काम केलं आहे, त्यांची यादी त्यांनी दिली आहे। त्यांनी कोणताही फॉर्म्युला सांगितलेला नाही। वंचितनं 27 जागांवर अजिबात दावा सांगितलेला नाही, त्यांनी केवळ इच्छा व्यक्त केली आहे आणि त्यांच्या प्रस्तावावर चर्चा सुरू आहे असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केल्याचं सामनाच्या बातमीमध्ये म्हटलेलं आहे। याचाच अर्थ करण या ठिकाणी काहीतरी अजूनही जागा वाटपाचा तिढा कायम आहे असं म्हणावं लागेल, कारण वंचितनं जो जागांचा आकडा सांगितलेला आहे तो मोठा असल्याचं कळतंय। त्यामुळे आता मवियामधील जे प्रमुख पक्ष आहेत त्यांचं यावर एकमत होणार का असा सवाल आहे। दरम्यान सामना मवियामधील एक प्रमुख पक्ष असलेल्या ठाकरे गटाचं हे मुखपत्र आणि त्यांची ही हेडलाईन आपण बघतोय। नक्कीच फरा अगदी अत्यंत महत्त्वाचा एक प्रश्न उपस्थित होतो की महाविकास आघाडीमध्ये सर्व काही अलबेला असं वारंवार महाविकास आघाडीमध्ये सर्व नेते जरी सांगत असले तरी अद्याप ही वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीमधील प्रवेशावरती शिक्कामोर्तब झालेला आणि त्याच संदर्भात सध्या हा वाद सुरू आहे, जागा वाटप प्रलंबित आहे असं म्हणायला हरकत नाही। पुढची बातमी आहे गुजरात समाचारमधली। गेल्या वर्षी पक्षांना 3077 कोटींची देणगी मिळाली होती। भाजपला सर्वाधिक
2361 कोटी रुपये इतके मिळालेत। लोकसभा निवडणुकीसाठी काही दिवस शिल्लक असताना 2022-23 या आर्थिक वर्षात देशातील राजकीय पक्षांना मिळालेल्या निधीची आकडेवारी जाहीर करण्यात आली। या आकडेवारीनुसार सर्व पक्षांना एकाच वर्षात 3077 कोटी रुपयांचा निधी मिळालाय। केंद्रातील सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपने निधी मिळवण्यात आघाडीवर आहे। भाजपला सर्वाधिक यामध्ये 2361 कोटी रुपये मिळालेत। असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्मर्स ही आकडेवारी त्यांनी जाहीर केली आहे। या अहवालानुसार सर्व राजकीय पक्षांना मिळालेल्या एकूण देणग्यांपैकी भाजपला सर्वाधिक 76.73% इतकी रक्कम मिळाली। गेल्या आर्थिक वर्षात काँग्रेसला 452 कोटी रुपये मिळालेत, जे सर्व पक्षांना मिळालेल्या एकूण देणग्यांच्या 14.70% आहेत। भाजप आणि काँग्रेस व्यतिरिक्त बसपा, आप, एनपीपी, सीपीआय एम इत्यादींनीही त्यांना देणग्यांद्वारे मिळालेल्या उत्पन्नाचा तपशील हा जाहीर केलाय। त्यात इलेक्टोरल बॉन्ड्सद्वारे मिळालेल्या पैशांचाही समावेश आहे। गेल्या आर्थिक वर्षात भाजपला रुपये 1294.14 कोटी प्राप्त झाले आहेत। काँग्रेसला 171 कोटी तर आपला 45 कोटी मिळाले। निश्चितच कारण ही हेडलाईन आपण बघितलेली आहे गुजरात समाचार या आघाडीच्या वृत्तपत्राची, आणि यानंतर पुढची हेडलाईन काय आहे तेही आपण बघणार आहोत। टाइम्स ऑफ इंडियाची हेडलाईन नेमकं काय सांगते ते आपल्याला बघायचं आहे। भाजप राज्यस्तरीय नेत्यांसोबत अमित शहा, JP नड्डा यांचं विचार मंथन अशी ही हेडलाईन आहे। याचा अर्थ आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये सुद्धा विचार मंथन सुरू झालं आहे। तर लोकसभा निवडणूक उमेदवार ठरवण्यासाठी बैठकीपूर्वी राज्याच्या नेत्यांसोबत अमित शहा, JP नड्डा यांनी चर्चा केली। बुधवारी पक्षाच्या पहिल्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीच्या पूर्वसंध्येला भाजपचे विद्यमान खासदार आणि तिकिटासाठी इच्छुक असलेल्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे अध्यक्ष JP नड्डा यांनी 14 पेक्षा जास्त राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील नेत्यांशी मॅरेथॉन चर्चा केली आणि मोठ्या संख्येने पदाधिकाऱ्यांची निवड केली जाऊ शकते। लवकरच भाजप पहिली यादी जाहीर करू शकतं। भाजपने अलीकडेच महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि इतर राज्यातील नेत्यांसोबत अनौपचारिक बैठका घेतल्याचं सुद्धा या बातमीमध्ये म्हटलेलं आहे। याचा अर्थ टाइम्स ऑफ इंडियाची ही जी बातमी आहे त्यानुसार आता येणाऱ्या काळामध्ये लोकसभा निवडणुकीसाठी नेमकं कोणाला रिंगणात उतरवलं जाणार, जे विद्यमान खासदार आहेत त्यांना इतर उतरवलं जाणार की जे इच्छुक आहेत त्यांच्यापैकी कोणाचा पर्याय निवडला जाणार ते ठरणार आहे। आणि त्यासाठीच इथं विचार मंथन होताना दिसते आणि लवकरच याविषयीचा निर्णय सुद्धा जाहीर होणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।